मुंबईचा तो डॉन, दगडी चाळचा डॅडी, ज्याच्या नावाने पोलिसांनाही घाम फुटायचा. पण एक दिवस क्राईम ब्रांचचे अधिकारी थेट त्याच्या किल्ल्यात शिरले. समोर रिव्हॉल्वर आणि शहराला घाबरवणारा तोच डॉन कमकमत्या आवाजात म्हणाला, साहेब, मला टॉयलेटला जाऊ द्या. खाली शेकडो महिला रस्ता अडून उभ्या होत्या, अटक थांबवण्यासाठी जिवंत भिंत बनून. पण त्या दिवशी किल्ला पडला आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात पहिल्यांदाच अरुण गवळीला शिक्षा झाली. डॅडीची दहशत कशी तुटली जाणून घेण्यासाठी पाहत रहा क्राईम थ्रिलर स्टोरीज. मुंबईचा अंडरवर्ल्ड, गुन्ह्यांची झगमगती दुनिया. गेल्या 4 दशकात या दुनियेत 3 मोठे डॉन होते. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अरुण गवळी. यांच्याशिवायही अनेक छोटे डॉन होते, जे दाऊद आणि राजन प्रमाणे भारत सोडून परदेशातून आपले गँग चालवत होते. पण अरुण गवळी असा एकमेव डॉन होता जो कधीच भारत सोडून पळाला नाही. कधी जेलमधून, कधी फरार अवस्थेत, तर कधी दगडी चाळीतून तो आपले सिंडिकेट चालवत राहिला. त्याची माणसं त्याला डॅडी म्हणायची. गवळीवर अनेक गुन्हे होते, धमकी, खंडणी, खून आणि गँग वॉर. त्याच्या निशाण्यावर प्रतिस्पर्धी गँगचे लोक, नेते, अभिनेते आणि बिल्डरही होते. मुंबई पोलिसांच्या प्रयत्नानंतरही गवळीला कोणत्याही केसात शिक्षा होत नव्हती. पण मग एक खून झाला. 2 मार्च 2007च्या सकाळी मुंबईच्या अंधेरीत शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेने मुंबईच्या राजकारणात आणि अंडरवर्ल्डमध्ये खळबळ उडाली. तपासात हे सुपारी किलिंग असल्याचे समोर आले, पण पोलिसांचा तपास फार पुढे जाऊ शकला नाही. त्याच काळात क्राईम ब्रांच युनिट 3 मध्ये धनंजय दौंड यांची पोस्टिंग झाली. डॉन गवळीचा परिसर या युनिट खाली येत होता. अरुण गवळीचा केस खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचे 2-3 पैलू खूप खास आहेत. याची सुरुवात कशी झाली ते सांगतो. याच काळात पोलिसांना एक खबरी मिळाला. तो दुसऱ्या प्रकरणात पकडला गेला होता. त्याने सांगितले की जामसांडेकर यांच्या हत्येत गवळी गँगचा हात आहे. सुरुवात एका छोट्या माहितीपासून झाली. त्याने सांगितलं की सर्वात महत्त्वाचा केस नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या मर्डरचा होता. ही हत्या अरुण गवळीनं करवली अशी माहिती होती. हा केस अंधेरी MIDC पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाला होता. पण तपासात काही खास प्रगती झाली नव्हती. 2-3 जणांना अटक झाली होती, पण मोठं यश मिळालं नव्हतं. गवळीला अटक करणे सोपे नव्हते. अरुण गवळीने स्वतःचा पक्ष स्थापन केला होता आणि 2004 मध्ये आमदार झाला होता. त्याची प्रतिमा 2 भागात विभागली होती. समर्थक त्याला रॉबिनहूड मानत, तर पोलिसांच्या नोंदींमध्ये तो संघटित गुन्हेगारी आणि खंडणीच्या आरोपात होता. तो आमदार असताना विशेषतः विधानसभेच्या अधिवेशनात त्याच्यावर कारवाई करणे पोलिसांसाठी मोठे चॅलेंज होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकही शूटर अजून अटक झाला नव्हता. म्हणून आमचे सिनियर सांगत होते, जर अरुण गवळीला अटक करायची असेल तर केस पूर्ण फुलप्रूफ असायला हवा. आम्ही त्यांना सगळी कागदपत्र दाखवली आणि सांगितलं, त्याच्या विरोधात आमच्याकडे पक्का केस आहे. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारशी चर्चा केली, कारण त्यावेळी असेंब्ली सेशन सुरू होतं. सेशन दरम्यान एखाद्या MLAला अटक करणं म्हणजे सभागृहात मोठा गोंधळ. तेव्हा होम मिनिस्टर RR पाटील म्हणाले, जर केस मजबूत असेल तर त्याला अटक करा. असेंब्लीची चिंता करू नका, मी सांभाळतो. गृहमंत्रालयाची परवानगी मिळूनही दगडी चारमधून गवळीला अटक करणे सोपे नव्हते. मग आम्ही त्याला अटक करण्याचा प्लॅन केला. ठरलं की आत फक्त 2 जण जाणार, मी आणि माझ्यासोबत एक अधिकारी. बाकी संपूर्ण टीम बाहेर तैनात राहणार, पूर्ण वेपन्ससह. अगदी राईट कंट्रोलसारखी तयारी, कारण दगडी चाळीत जाऊन अटक करणं सोपं नव्हतं. त्या जागेबद्दल अनेक कथा सांगितल्या जायच्या. भिंतींमध्ये छिद्र आहेत आणि आत अंडरग्राऊंड मार्ग आहेत, अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळत होत्या. पण खरे काय हे कुणालाच ठाम माहिती नव्हते. दगडी चाळ, गवळीच्या ताकद, प्रभाव आणि दहशतीचे प्रतीक. मुंबईच्या भायखळा भागातील हे ठिकाण फक्त राहण्याचे नव्हते,
1980-90च्या दशकापासून अरुण गवळीने दगडी चाळ आपले घर बनवले होते. इथूनच गँगच्या हालचाली चालत होत्या. अरुंद गल्ल्या, एकच प्रवेशद्वार आणि ये जा करणाऱ्यांवर कडक नजर. यामुळे ते ठिकाण अत्यंत सुरक्षित झाले होते. सर्वात मोठा रिस्क हा होता की आत फक्त 2च जण जाणार होते. कारण जास्त लोक गेले असते तर तो नक्कीच पळाला असता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचण्याआधी कोणालाही कळू नये की पोलीस आले आहेत. आम्ही दोघेही सिव्हिल ड्रेसमध्ये होतो आणि आमच्याकडे वेपन्स होते. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी एक लिफ्ट आणि एक जिना होता. दोन्ही मार्ग कव्हर करणं गरजेचं होतं. कारण एका बाजूनं खबर लागली तर तो दुसऱ्या मार्गानं पळू शकला असता आणि ऑपरेशन फेल झालं असतं. म्हणून आम्ही सायमल्टेनियस मूव्हमेंट केलं. एक अधिकारी लिफ्टनं गेला आणि मी जिन्यानं वर गेलो. पोलीसवर पोचताच काय झाले हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा क्राईम थ्रिलर स्टोरीज न्यूज. वर पोचलो तेव्हा अरुण गवली आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. दक्षिणी बाजूला 2 वकील बसले होते. त्याला अजिबात कल्पना नव्हती की पोलीस आतपर्यंत आले आहेत. मी म्हणालो, अरुण, आम्ही क्राईम ब्रांचमधून आलो आहोत. पोलीस. हे ऐकताच तो जणू 2 मिनिटं स्तब्ध झाला. त्याला कळेना काय घडतंय. पण तो खूप स्मार्ट माणूस होता. क्षणात त्यानं ओळखलं की समोर कोण उभंय. मग तो मला म्हणाला, दौंडसाहेब, काय पळून जाणार आहे का? तुम्ही कशाला हे करताय? दुसरे कदम साहेब, मला माहितीये. असं म्हणत तो वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होता. मग अचानक डॉन गवलीला टॉयलेट का लागली? पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा क्राईम थ्रिलर स्टोरीज. मी त्याला सांगितलं, तुला आमच्यासोबत यावं लागेल. तो म्हणाला, सर, पोटात खूप प्रॉब्लेम आहे. मला लगेच टॉयलेटला जायचंय. 2 मिनिटं. मी सरळ नकार दिला. नाही, मागच्या वेळीही तुम्ही शेवटच्या क्षणी दरवाजातून पळालात. आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही. मी म्हटलं, जायचं असेल तर दरवाजा उघडा राहील. तो म्हणाला, नाही सर, दरवाजा उघडा असेल तर अडचण होईल, पण खरंच प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं, इतका टेन्शन घेऊ नका. पोलीस तुम्हाला नेत आहेत. सगळं औपचारिक पद्धतीनं होईल. पण तो हट्ट करत राहिला. शेवटी आम्ही दरवाजा अर्धा उघडा ठेवून त्याला जाऊ दिलं. 2 मिनिटात तो बाहेर आला. त्याआधी मी पूर्ण टॉयलेट तपासलं. भिंतीत काही कॅव्हिटी किंवा लपलेला मार्ग नाही याची खात्री केली. खाली आलो तेव्हा कळलं तो वेळ का घेत होता. खाली जवळपास 500 बायका उभ्या होत्या. खाली शेकडो महिला रस्ता अडवून उभ्या होत्या. त्या गवलीची अटक थांबवण्यासाठी आल्या होत्या. पुढे जाणे जवळजवळ अशक्य वाटत होते. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा क्राईम थ्रिलर स्टोरीज. तेव्हा आम्हाला अंदाज आला की बाहेर खूप बायका जमा झाल्या आहेत आणि त्यांनी त्याला सोडवून नेलं तर मोठी अडचण होऊ शकते. मी परिस्थिती समजून त्याला सांगितलं, ऐक अरुण, इथून पळायचा प्रयत्न केला आणि फायरिंग झाली. कोणाला गोळी लागली तर मी जबाबदार राहणार नाही. बाहेर आमची पूर्ण टीम उभी आहे. काही गडबड करू नकोस आणि सगळ्यांना जायला सांग. तो इतका घाबरला होता की लगेच म्हणाला, तुम्ही सर्व निघून जा. साहेब आपलेच आहेत. मी साहेबांसोबत जात आहे. असं करून आम्ही बाहेर आलो. नंतर त्याला क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये नेऊन कायदेशीर अटक केली. यानंतर गवली विरुद्ध न्यायालयात खटला सुरू झाला. शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येमागे राजकीय वैर असल्याचे समोर आले. 2007च्या BMC निवडणुकीत जामसांडेकर यांनी अखिल भारतीय सेनाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. दीर्घ सुनावणीनंतर 2012मध्ये न्यायालयाने गवलीला या हत्येचा सूत्रधार मानत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये पहिल्यांदाच डॉन अरुण गवलीला शिक्षा झाली. पण या अटकेच्या घटनेने अनेक मिसकन्सेप्शन्स दूर झाले. त्याच्यासमोर फक्त 2 अधिकारी आत जाणं आमच्यासाठी मोठा रिस्क होता. कारण तो पळू शकला असता आणि आधी एकदा पळालाही होता. पण आम्ही थोडं डेअरिंग दाखवलं आणि 2च जण आत गेलो. हा ऑपरेशन पूर्णपणे फेल होऊ शकला असता. जर तसं झालं असतं तर संपूर्ण जबाबदारी आमच्यावर आली असती. लोक म्हणाले असते की या दोघांनी गडबड केली आणि मिशन फेल झालं. खरं म्हणजे आतून तो खूप घाबरट माणूस होता. त्याला नेहमी भीती वाटायची की पोलीस त्याला एन्काउंटरमध्ये मारतील. ही भीती त्याच्या मनात कायम होती.
पोलीस ऑफिसर धनंजय दौंड यांनी घेतलेला धोका तुमच्या मते योग्य होता का? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि जागरूकता वाढवणारा वाटला तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही लवकरच परत येऊ एक आणखी खरी आणि शॉकिंग क्राईम थ्रिलर स्टोरी घेऊन. क्राईम थ्रिलर स्टोरीज फक्त मराठीमध्ये नाही तर हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीतही उपलब्ध आहे. लवकरच आम्ही आणखी भाषांमध्येही उपलब्ध करून देणार आहोत. क्राईम थ्रिलर स्टोरीज हा एक जबाबदार आणि संवेदनशील प्लॅटफॉर्म आहे. इथे गुन्हा सनसनीसाठी नाही तर सत्याच्या दृष्टीने मांडला जातो. तुमच्या आजूबाजूला एखादा गुन्हा घडत असेल, तात्काळ पोलिसांना कळवा. तुमचा एक फोन कॉल मोठा गुन्हा होण्याआधी थांबवू शकतो.